तर सैफरचा हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। जिवे मारण्याच्या हेतून सैफवरती हल्ला झाल्याचं ट्विट आव्हाडांनी केलंय। मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून खान कुटुंब टार्गेटवर आहे असा आरोपही आव्हाडांनी केलाय। काय ट्विट केले पाहूयात जितेंद्र आव्हाडांनी। ते म्हणतायत सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरनं टार्गेट केलं जात होतं, धार्मिक कट्टरतावाद्यांकडनं हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे या दिशेनं तपास करणं गरजेचं आहे। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचं दिसून येतं। सैफ अली खान हे भारतामधील 4थ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आहे। हे विष रंग दाखवतंय का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तर सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातनं बऱ्याच प्रतिक्रिया आल्या, त्याही पाहूयात।